निकू आला आता रात्री, आजच म्हणजे मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला कालचा, तर आज आलेला आहे. तो रात्री आला, मुक्कामाला आला. मग त्यावेळेस मग कसं गबरू असतं ना, तो खूप मागे लागतो, इकडून तिकडे फिरतो. मला जरा भीती वाटते त्याची. मग गाडी असली की त्याला धरून ठेवा बाबा, असं म्हणजे मी नेहमीच म्हणत असते. आणि आता हा बघा आपला नेहमीच महादेव पण आलेला आहे. तो पाया पडल्याशिवाय आधी अजिबात राहत नाही. म्हणजे दोघंही मुलं तशीच आहेत, आल्या आल्या पाया पडतात वगैरे, आशीर्वाद घेतात. ग्रेप्स घ्या. ओहो मम्मी आजी ओहो ओहो मुलं किती मोठी झाली बघा. अगदी आम्हाला आता खाऊ आणायला लागली, त्याचं मला जास्त हसू येत होतं. आणि ओ हो काय काय मस्त, म्हणजे मी वेगळंच व्यक्त करत होती. कोणाचा चिवडा? माझं कसं असतं, सकाळी सकाळी काम आवरलं का पटकन देवपूजा वगैरे झाली का, तर त्याला माहिती होतं मम्मीची देवपूजा झाल्याशिवाय मम्मी मला हा धागा बांधून नाही देणार. तर तो घेऊन आला, मम्मी मला दे हा बांधून. लहान झाल्यासारखं वाटतं कधी कधी. मुलं ना हट्ट पण करतात आणि छान वाटतं. मोठे झाल्यावरही हट्ट आपण जर पुरवला ना, आणि आपण त्यांचं लहानपणाचं हट्ट पुरवतो, याचं समाधान पण मिळतं. हे बघा काय म्हणताय, भूक लागली, भूक भूक यांना भूक भूक लागली. लागली, आपण दाखवू जेवण. जेवायला जेवण बघा, एवढं स्वयंपाक तयार करून ठेवलाय मी, तरी पण तरी म्हणता भूक स्वतःच लागली. लवकर आवरत नाही आणि म्हणतात भूक लागली. भूक, हे बघा मेथीची भाजी मस्त ताजी ताजी. आणि इकडे बघा या पामराला निकूच्या आवडीची खिचडी, हा मसाले भात बाई, आणि पोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. काय म्हणता या पामराला? काय या पामराला कोणी जेवायला देतं का? जेवायला गरीबाला. बाम गरीबाला. आणि हे बघा काय आणून ठेवलंय खरणार सरांनी मुलांसाठी. अजून वाटा पाडायचा आहे हो, सगळं आणून टाकलेलं आहे. हे बघा सगळं भाजीपाला. पप्पा आमच्या गुरुसाठी. माझं पिल्लू चाललंय पुण्याला आणि माझ्या पिल्लूच्या पिल्लूला पप्पाई पपिता खूप आवडते. त्याच्यामुळे पपिता आणले. पपैया पपैया. अरे मैं करने वाली थी ना भाई, इधर है कल के रखे हैं मैंने. वेरी गुड. फिर रख दू क्या? मावशीने घेतले आता पापड भाजाला. अरे मम्मी त्याच्यात पापड, मेथी, खिचडी. काय पुरती होती? नाही, घे घे. पापड, मेथी, खिचडी भरपूर. ए बाबू, तळलेला खुडा खायचा आहे त्याला, दादाला का? दादाला. दादाला काय खायचंय? तळलेला पापडाचा खुडा थोडा. आणि थोडासा चकली पापड. चकली पापड पण. चकली पापड पार्सल. ओके चल मग जाऊ दे आता. तर मला सामान घेऊन ये. तिच्या बायकोने बघितला का चिडचिडच करेल. तळण तळण तळण. निशा नेहमी म्हणते खूप तळण खातो, आणि तो ना इथे आल्यावरच माझ्याकडे मागतो. त्याच्यामुळे ना म्हटलं बघ तुझी बाय, मी हळूच तुझी बायको म्हटलं म्हणेल तळण 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 बघून ब्लॉग म्हटलं, कारण ती आहे पुण्यात. निकूच्या आवडीच्या चकल्या आणि वेफर्स तळायचे, त्याला खूप आवडतात. तो सोबत घेऊन जाणार आहे प्रवासात थोडंसं खायला. जेवायला कसं असतं, त्याच्या आवडीची मेथीची भाजी त्याला खूप आवडते. ती केली आणि खिचडी केली. आणि आता आम्ही कसं यात्रा करून आलो आहे, तर मग नॉनव्हेज थोडंसं बंद ठेवलेलं होतं, म्हणून काही केलं नाही. म्हटलं जाऊ दे आता, हे एवढं पापडाची चटणी आणि ह्या चकल्या पापड, काही पोळ्या, असा डबा देईल त्याला. वेगळी अजून एक भाजी करणार आहे, आणि जेवण झाल्यावर नंतर करेल मी ते. निकूचं तर झालं, पण महादेव हट्टाला भेटला. तो म्हटला मला पण कांदा भजी खायची. त्याने मस्त मला कांदा वगैरे चिरून दिला. मावशी मी सगळं आयतं देतो, पण मला कांदा भजी खायची म्हणे. म्हटलं ठीक आहे बाळा, देते, करते. आणि हे कसं आता सगळेजण थोडं थोडं खातील, उरलेलं सगळं निकू घेऊन जाईल. मध्ये मध्ये ऐकलं का मी हे सुरू ठेवलं ना, तर खरणार सरांना खूप जोराची भूक लागली होती. या पामराला कोणी जेवायला देतं का? म्हटलं ठीक आहे देऊ ना, पण थोडंसं धीर तर धरा. तरी नाश्ता पाणी सगळं करून झालेलं होतं बरं का आमचं. मुद्दाम असं चिडवत राहतात ते. कपडे झाले. जरा काय करताय? भाजी वाढतोय, मेथीची भाजी, फेवरेट मेथीची भाजी. काय म्हणताय? मिरची
गरम गरम देते खायला. तर तुम्ही आता वाढून घ्या म्हटलं सगळेजण आणि खालीच बसले मग, कारण मावणार पण नाही ना त्या टेबलवर. आणि निखिल कसा म्हटला मस्त मांडी वळून बसायचं आहे म्हणे खाली. एक नंबर झाले. कोणासारखे झाले? आणि मी जेव्हा 8वी 9वी 10वी ला होतो ना, आमच्या गावात गजा आजी होती, गजाबाई. हा, तर ते गजाबाई ना भज्या असं म्हणायचं. एकच नंबर भजे रे, एक नंबर झाले. ते आजीची आठवण झाली मला 50-60 वर्षानंतर. मस्त. एकच नंबर भेटले भारी आजचा. पकोड़े के साथ मिर्च खाना है. ठीक आहे. हम्म? बस मिरची खिचडी लय भारी झाली खिचडी. कशी झाली? माझ्या मावशीने बनवली. एक नंबर आहे. बस का काढू काढू हं? काढू काढू झाले का दोन? मोजून मोजून देत आहे का? होय मग काढलेले तांदूळ मग फोडलेले. तुम्हाला किती द्यायचे ते जाऊन काढ. मी ते पानं मोजून मोजून देत आहे का? हो सगळं बोलून मापात पाप नाही. वापात पाप नाही. जेवढं झाले खैरनं सर बसले येत आता भाजीपाल्याचा वाटा पाडायला. हसली मी जरा वेळ, म्हणे मापात पाप नाही करायचं. म्हटलं ठीक आहे चला. तर मग इथपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.